हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले मो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले मो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव
जोडुनिया धन उत्तम व्यवहारे जोडुनिया धन उत्तम व्यवहारी जोडुनिया धन उत्तम व्यवहार जोडनिया धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेद करी उदास विचारे वेच खरी उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक उत्तमची गती तो एक पावेल पावेल उत्तम भोगिल जीवकानी उत्तम भोगिन जीवकानी उत्तम भोगिन जीवकानी दया गाई पशुचे पालन उत दया गाई पशुचे पालन तानिल्या जीवन म्हणा माझे जीवन म्हणा माझे परोपकारिणी परनिंदा परोपकारिणी परनिंदा सदा बहिणी माया परश्रिया सदा बहिणी माया परश्रिया सदा बहिणी माया शांती रूपी नवे कोणाचा वाईट शांती रूपी नवे कोणाचा वाईट वाढवे महत्व वडिलांचे वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवकाणी जीवकाणी तुका म्हणेची आश्रमाचे फळ तुका म्हणेची आश्रमाचे फळ बळ वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवकाणी भोगिल जीवकानी जय भगवान कुमारी जोडुनी आधन उत्तम व्यवहारे जोडुनी आधन उत्तम व्यवहारे जोडुनी आधन उत्तम व्यवहारी जोडुनी आधन उत्तम व्यवहारी जोडुनी आधन उत्तम व्यवहारे जोडुनी आधन उत्तम व्यवहारे जोडुनी आधन उत्तम व्यवहारी जोडुनी आधन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेचा करी उदास विचारे वेचा करी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक पावेल उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी उत्तम चित्ती तो एक पावेल उत्तमची गती तो
भोगीला जीव खाणी उत्तम भोगीला जीव खाणी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी उत्तम भोगील उत्तम भोगील जीव खाणी उत्तम भोगील उत्तम भोगील उत्तम भोगील जीव खाणी उत्तम भोगील जीव खाणी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक पावेल विठ्ठला विठ्ठल 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 जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीव खाणी भूतदया गायी पशूंचे पालन तान्हिल्या जीवन वना माझी उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीव खाणी परोपकारे नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीव खाणी शांती रूपे नोव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांची उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीव खाणी तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीव खाणी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम
जगननिहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदेदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावन्य जीवधरार्थावतारम् कलंकांक तेजोधिकामोदि वक्रम खलानीश बादापनुदार दक्षम समाधि स्मृतिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुंतं दयांची किलिया स्मरण होय सकल विद्यांची अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक माझा पायावरी आवारी मस्तक माझ्या पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारी वीच करी उत्तमची गती तो एक पावीन उत्तम भोगीन जीवखानी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन सेवे करता अर्थात निरूपणा करता निवडलेला भंग संत हृदय सम्राट विश्व संत अनंत कृपावंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या भंग संहितेतील अभंग गाथेतील 6 चरणाचा प्रासादिक प्रसिद्ध आणि गोड अशा प्रकारचा भंग आहे. या भंगाच्या द्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय संसारी जीवाला धन कमवण्याकरता नेमकं कोणत्या पद्धतीनं कमवलं पाहिजे अशा प्रकारचं प्रशिक्षण देतात. विठाला विठाला प्रस्तुत अभंगाचा भाव आपल्या समोर स्पष्ट करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार ठेवून कर्म प्राप्त असेल. आज आपल्या या श्री क्षेत्र पास्ते गावामध्ये जे अनेक परिवार आपल्या गावामध्ये नांदतात त्यापैकी हा आव्हाड परिवार, त्याचा आवाज कमी झाला पुढे वाचते आपल्या आव्हाड पास्ते गावामध्ये अनेक जे कुटुंब आहे त्यापैकी हे आव्हाड कुटुंब अगदी कष्टानं आपल्या जीवनामध्ये मातोश्री गंगा भागीरथी कौशल्याबाई जगन्नाथ आव्हाड त्यांची 2 मुलं ज्या आईच्या कृपा आशीर्वादाने आदरणीय श्री भगवान जगन्नाथ आव्हाड आणि आदरणीय श्री शरद जगन्नाथ आव्हाड अतिशय सुंदर अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी उभी केली. आणि या वास्तुशांतीच्या निमित्तानं गृहप्रवेशाच्या निमित्तानं अर्थात आपल्या संगमनेर शिन्नर अकोले इगतपुरीच्या भाषेत घरभरणीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आणि नक्कीच अतिशय गोड अतिशय सुंदर अशा प्रकारची ही वास्तू आणि या वास्तूमध्ये या आव्हाड परिवाराला सुख सौख्य प्राप्त हो अशी भगवंताच्या चरणी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं भगवंताला प्रार्थना करू आणि कीर्तन सेवेच्या निमित्तानं निवडलेल्या अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. विठाला तर या आव्हाड परिवाराच्या माध्यमातून गेल्या 2-4-5-6 दिवसापूर्वी आपल्या गावामध्ये अगदी कोणाचंही सुख दुःखाचं कार्यक्रम असू द्या, अगदी प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये धावून येणारं व्यक्तिमत्व आणि आमच्या सर्वांचे मित्र आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे बाऊलाल भाऊ गुगे त्यांनी आग्रह धरला आणि ही सेवा आज खरं तर माझ्याकडे सुपूर्त केली. त्यांनी बऱ्याच वेळेस फोन केला पण त्यांचं असं गाडी निघून जाते मग हात मागून करतात ते. आजची गाडी बरोबर सापडली गाडी त्यांना आणि त्यांनी आग्रह धरला महाराज कीर्तन सेवेला तुम्हाला यावं लागेल नाही अगदी आग्रहानं. आणि मग आजच्या या कार्यक्रमाचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचवलं गेलं आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं
आता आजचं कीर्तन म्हणजे असं झालंय ते नथीपेक्षा मोतीच जड झाला. आता कीर्तनकार छोटा आणि गायक वादक मोठी अशी परिस्थिती झाली. आता ही सगळी मंडळी म्हणजे मी फक्त दिसायला मोठा आहे, तसा मी छोटा माणूस आहे महाराज. आदरणीय स्वरसम्राट, आता कितीतरी उपाध्या त्यांना द्यावा लागतील, देता येतील आणि शोभतील. आता बऱ्याच ठिकाणी असं असतं स्वर भास्कर पदवी असते पण साच लागत नाही. पण ते संप्रदायातलं भजन क्षेत्रातलं एक वैभव. आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे गुरुस्थानी असणारे रोहिदास महाराज मते बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर मूर्ती लहान पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा गोड आवाज सगळ्यांच्या कानापर्यंत खर तर पोहोचला गेला ते आदरणीय श्री हरिभक्तपरायण आदरणीय आमचे हृदयाभिन्न मित्र गोरख महाराज गतीर अगदी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांना धन्यवाद देतो. आणि इगतपुरी तालुक्याचं भूषण आदरणीय श्री हरिभक्तपरायण कशिन्नर बरं, तुम्ही तिघ इगतपुरीचीच आहे. बरं बरं असू द्या. आदरणीय मृदंगाचार्य भूषण महाराज जाधव, अतिशय गोड अशा प्रकारचं ज्यांचं वाजवणं आहे, महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. आणि ही 3 मंडळी आले मग हे म्हणले आता स्पीकरही तसाच पाहिजे ना, आणि म्हणून अतिशय गोड आमच्या सागर भाऊची स्पीकर व्यवस्था, त्याच्याकरता एकदा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे गाड्या. अतिशय गोड स्पीकर व्यवस्था आहे सागर भाऊला मनापासून धन्यवाद देतो. विनेकरी बाबा असतील आणि आपण सगळी गाव असतील भजनी मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित माझ्या सगळ्या माता मावल्या, आपण सगळी पुरुष मंडळी. आता खर तर आज चंपा षष्ठी आहे, लग्नाची तिथी दाट आहे. आता गावातलंच लग्न आहे त्यामुळे लोकांच्या समोर असा प्रश्न पडलाय लग्नाला जावं का वास्तुशांतीला यावं. पण लोकांनी ठरवलं अगोदर लग्न लावून येऊ, वास्तुशांती संध्याकाळपर्यंत. त्याच्यामुळे काही अडचण नाहीये. ठीक आहे, जी येतील ती येतील. मी कीर्तनकार असा आहे, माझा एकच नियम आहे, मी एकदा वाखराव पाय दिला मग रुताडा असो नाही तर गबाळ असो असं. त्याच्यामुळे काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग लोक थोडे येत मग असं काही नाही. माझ्याकडे अगदी प्राप्त वेळ जितके वेळ माझ्याकडे दिलेली 11:30 पर्यंत थांबलं पाहिजे आणि 11:30लाच थांबेल, याच्या पुढे 1 मिनिट सुद्धा जाणार नाही. विठाला आज ही वास्तू शांतीची कीर्तन सेवा आहे, नैमित्तिक अशा प्रकारची कीर्तन सेवा आहे. काय आपल्याकडे 2-3 प्रकारचा विचार आलाय. घर पवित्र करायचं असेल ग्रह देवतेची पूजा करावी लागते. गाव पवित्र करायचं असेल तर ग्रामदेवतेची पूजा करावी लागते. आपल्याकडे 2 पूजा आहे, एक ग्रामदैवत आणि दुसरं ग्रहदैवत. ज्या गावामध्ये आपल्याला राहायचंय त्या गावामध्ये एखादी ग्रामदेवता असावी तरच त्या गावात राहावं एक. आणि ज्या वास्तूमध्ये आपल्याला राहायचंय, ज्या घरामध्ये आपल्याला राहायचंय त्या घरामध्ये ग्रहदेवता असावी. म्हणून आपल्याकडे ग्रह प्रवेश केला जातो आणि घराच्या एका कोपऱ्यामध्ये एक वास्तू नावाची देवता त्या घरामध्ये पुरली जाते, जेणेकरून त्या घरामध्ये राहत असताना, कारण या चराचर सृष्टीवरती भगवंताची सत्ता आहे आणि भगवंताने प्रत्येकाकडे काम नेमून दिलेले. या सृष्टीवरती या जमिनीवरती ज्यांची सत्ता आहे ती आहे ग्रह देवता. मग ज्या जमिनीवरती आपण घर बांधणार आहे त्या घरामध्ये आपल्याला राहायचंय, मग तिथं सुखा समाधानाने त्या कुटुंबाला सौख्य नांदावं म्हणून ती ग्रह देवता त्या कोपऱ्यामध्ये एखाद्या पूजली जाते, तिला तिथं पुरलं जातं आणि अखंड ती देवता आपल्या कुटुंबावरती प्रसन्न असावी म्हणून आजचा हा ग्रह देवतेचा म्हणजे ग्रह प्रवेशाचा आजचा हा विधी या ठिकाणी संपन्न होतोय. त्या निमित्तानं काहीतरी अन्नदान घडावं, त्या निमित्तानं काहीतरी द्रव्यदान घडावं, त्या निमित्तानं काहीतरी वस्त्रदान घडावं आणि त्या निमित्तानं काहीतरी ज्ञानदान घडावं म्हणून एवढा मोठा कीर्तनाचा हा खटाटोप आहे. विठाला विठाला आणि म्हणून आजची ही कीर्तन सेवा आहे. आणि या कीर्तन सेवेच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील अभंग गाथेतील 6 चरणाचा आपल्या सगळ्यांच्या परिचित पाठातील ऐकण्यातला हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय संसारी जीवाला धन कमवण्याकरता दिलं जाणारं प्रशिक्षण तुकाराम महाराजांनी या अभंगातून मांडलेलं आहे. ऐका महाराज, आपण या जगाचा विचार जर केला तर या जगातील प्रत्येक व्यक्तीनं जीवन जगत असताना एक गोष्ट आपल्या डोळ्यासमोर नेहमी ठेवली पाहिजे. अगदी जन्माला आल्यापासून तर मृत्यू दशेपर्यंत
आणि झोपेतून जाग झाल्यापासून तर परत झोपेत जाईपर्यंत ज्याला आपल्या जीवनामध्ये ऐका, ज्याला आपल्या जीवनामध्ये आपला हाल होऊ नये असं वाटत असेल तर त्यानं जीवन जगत असताना जीवनाचा ताळेबंद आखला पाहिजे महाराज. आणि ताळेबंद ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नाही त्याची काय परिस्थिती होते? नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा. तुका मने ताळा, नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा. तुका मने ताळा, नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा, नाही त्याची गोड अशा प्रकारचं प्रमाण महाराजांनी सूरबद्ध केले. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. हा हे चरण असं आहे महाराज. हा नाही शब्द एकदा इकडे घेतला का अर्थ बदलतो आणि हा नाही शब्द एकदा पुढे घेतला का अर्थ बदलतो. दोन्ही दोन्ही भाव एका चरणात सांगितले तुकाराम महाराज. महाराज आपल्या संप्रदायामध्ये ज्ञानोबा, तुकाराम महाराज आणि नाथ महाराज या तिघा जणांचं जे वाङ्मय ना ते असं वाङ्मय महाराज हापट पसारा मांडण्याची वेळच नाही आली. तुम्ही एका शब्दात सिद्धांत आणि दृष्टांत देऊन टाकला. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. झालं. आता नाही अलीकडे घ्या. तुका म्हणे ताळा नाही म्हणा ना पुढचं जरा. त्याची अवकाळा. ज्याच्या जगण्याला ताळा आहे त्याची अवकाळा होत नाही आणि ज्याच्या जगण्याला ताळा नाही त्याची अवकाळा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाने जीवन जगत असताना जीवनाला ताळेबंद असावा. का हो महाराज? कसा असावा जीवनाचा ताळेबंद? शास्त्राने अनेक पद्धतीचा ताळेबंद मांडलेला आहे, पण आता अनेक पद्धतीचा सांगणार नाही. का बरं? तुम्ही म्हणाल सांगा. नाही, सांगितलं असता पण एका पाकिटात सगळा नाही. ऐका ऐका, मी दोन पद्धतीचा ताळेबंद ठेवतो. आता जो पहिला जो ताळेबंद आहे तो आता आपल्या काही कामाचा राहिलेला नाहीये, पण फक्त त्याला स्पर्श करून जातो. कदाचित आपल्या लेकरांना तशा प्रकारचा विचार आपण जर मांडला तर ते त्यांच्या कल्याणाचं होऊ शकतं. दोन प्रकारचं ताळेबंद सांगतो. आजच्या अभंगाच्या संबंधाने एक ताळेबंद सांगणार आहे आणि आपल्या लेकरांच्या संबंधाने एक ताळेबंद सांगणार आहे. मी माझ्या पदरचा सांगणार नाही, शास्त्रानं सांगितलंय तो सांगणार आहे. पहिला ताळेबंद सांगितला शास्त्राने. महाराज या सृष्टीचा, या जगाचा आपण विचार करा. आता सध्या कोणतं युग आहे? कलियुग आहे. आणि या कलियुगाच्या पाठीमागे 3 युग झाले, म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. म्हणजे 4 युगाचा विचार आतापर्यंत. आता कलियुग सुरू आहे आणि प्रत्येक युगाचा विचार जर केला तर प्रत्येक युगामध्ये आयुष्य मर्यादेचा विचार शास्त्रानं मांडलाय. महाराज कृतयुगामध्ये प्रत्येक व्यक्तीला आयुष्याची गणना जर केली तर जवळजवळ प्रत्येक माणसाला लाखाचं आयुष्य होतं. कधी? कृतयुगामध्ये. म्हणून तर 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करणं त्यांना जमलं ना. लाखाचं आयुष्य होतं. महाराज कृतयुग संपलं, त्रेतायुगाला प्रारंभ झाला, त्याच्यावरचा एक शून्य लगेच फुटला. काढा लाखावरचा शून्य काढा, किती उरतात? 10,000. म्हणजे त्रेतायुगात जन्माला आलेल्या माणसाच्या आयुष्याची मर्यादा ही 10,000 वर्षाची होती. 10,000 वर्ष माणसं जगायची. पण त्रेतायुग संपलं, द्वापार युगाला प्रारंभ झाला आणि त्याच्यावरचा एक शून्य परत फुटला. किती झाले? अरे 10,000वरचं शून्य काढलं किती उरतात? 1,000. म्हणजे द्वापार युगात जन्माला आलेल्या माणसाच्या आयुष्य मर्यादेचा विचार किती होता? 1,000 वर्षाचं आयुष्य माणसाला होतं आणि द्वापार युग संपलं, त्याच्यावरचा एक शून्य लगेच फुटला. कलियुगाला प्रारंभ झाला. किती राहिले? 100. म्हणजे फुटाफुटी कृतयुगापासून आहे. आताच आहे असं काही नाही. ऐका, एक शून्य कमी होत गेला आणि कलियुगात जन्माला आलेल्या माणसाच्या आयुष्य मर्यादेचा विचार मांडला. शतायुर्वै पुरुषाः. वेद सांगतो प्रत्येक माणसाचा आयुष्य मर्यादा ही 100 वर्षाची आयुष्य मर्यादा आहे.
मग 100 वर्षाचं जर आपल्याला आयुष्य देवानं दिलेलं असेल तर या 100 वर्षाचा ताळेबंद आपण आखला पाहिजे असं शास्त्रकार सांगतात. कसा आखायचा? शास्त्रकार सांगतात या 100 वर्षाचे माणसानं 4 भाग 4 टप्पे केले पाहिजे. 1 ते 25, 1 25 ते 50, 2 50 ते 75, 3 75 ते 100, 4 असे 4 टप्पे माणसाने केले पाहिजे म्हटले. ऐका, 1 ते 25 काय करा? माणसाने 1 ते 25 विद्या मिळवली पाहिजे. 1 25 ते 50 आताकडे पहा ना माझ्या पैसा मिळवला पाहिजे. 50 ते 75 माणसाने पुण्य मिळवलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगू 1 ते 25 ज्ञान मिळवलं, 25 ते 50 धन मिळवलं आणि 50 ते 75 पुण्य मिळवलं. मग ते बाबा त्या व्यक्तीला चौथ्या टप्प्यामध्ये काही करायचं शिल्लक राहतच नाही. निळोबारा सांगतात झाली त्याची कार्यसिद्धी, तुटल्या उपाधी जन्म जरा. त्याचं सगळं करण्याचं संपून जातं महाराज. ऐका, त्यांची सरली ऐका, त्याचं काही करायचं शिल्लक राहत नाही. 4 टप्प्याचा विचार आला. 1 ते 25 तुम्ही नाराज आहे माझ्यावर? 1 ते 25 विद्या मिळवली पाहिजे. 25 ते 50 धन मिळवलं पाहिजे. 50 ते 75 पुण्य. आणि या 3 टप्प्यात ज्यानं या 3 गोष्टी मिळवल्या त्याचं कल्याण आहे. आणि या 3 टप्प्यात ज्यानं या 3 गोष्टी नाही मिळवल्या त्याची भिवंडी. मग भिवंडीच होते महाराज. मी बोलत नाही. प्रथमं नार्जिते विद्या, द्वितीयं नार्जिते धनम, तृतीयं नार्जिते पुण्यम, चतुर्थं किम करिष्यति. शास्त्रकार सांगतात चतुर्थम ढसा ढसा रोधिष्यति. रडावंच लागतं महाराज त्या माणसाला शेवटी. ऐका, हा झाला पहिला टप्पा. पण जाऊ द्या, आता आपण या टप्प्याच्या पलीकडे गेलेलोय. आता आपण सगळे या टप्प्याच्या पलीकडे गेलेलोय. पण आपल्या लेकरांकरता काम येणार आहे. चला, माझ्या अभंगाच्या दृष्टीने मला तुम्हाला एक ताळेबंद सांगायचा आहे. तो मात्र लय गोड मांडलाय मला शास्त्रकारांनी. काय करायचंय, कसा असावा ताळेबंद, त्या ताळेबंदाचा विचार आलाय. काय काय ऐका, शास्त्रकार सांगतात एक चतुसूत्री शास्त्रकारांनी सांगितली. काही गोष्टी जीवनामध्ये एकदाच करा. 1 काही गोष्टी 3 वर्षातून करा. 2 काही गोष्टी दरवर्षी करा. 3 आणि काही गोष्टी दररोज करा. 4 ही चतुसूत्री सांगितली. काय काय कराय का? काही गोष्टी एकदाच केल्या पाहिजे जीवनामध्ये. बर, काही गोष्टी 3 वर्षातून केल्या पाहिजे. 2 काही गोष्टी दरवर्षी केल्या पाहिजे. 3 आणि काही गोष्टी मात्र दररोज केल्या पाहिजे. मग काय काय शास्त्रकार सांगतात ऐका. एकम विवाहम त्रैवार्षिकम कुंभम देवक्षेत्रम प्रतिवर्ष गमनम व्यायामम संगष्टनम दानम प्रतिदिनम करिष्ये. इतका गोड विचार मांडलाय मला शास्त्रकारांनी. शास्त्रकार सांगतात जीवनामध्ये काही गोष्टी एकदाच करा. काय? लग्न लग्न माझ्याकडे पहा ना जरा. ऐका, विवाहम माणसानं लग्न एकदाच करावं. एखादा म्हणेल मी डबल करील, डबल करील. डबल केलं कनात्मारा सांगतात त्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. दुसरी न करावी बाईल भंड फजिती होईल, बोभाटा वेशधारा जाईल. तुम्ही पहा ना ज्याच्या ज्याच्या घरी 2-2 आहे त्यांची काय अवस्था आहे हो. ऐका, दुसरी न करावी बाईल. किंवा तुकाराम महाराज सांगतात पाप शोधायचं असेल तर तुम्ही दुसरं कुठं जाऊच नका. एका पुरुषा दोघे नारी पाप बसे त्याचे घरी, पाप बसे त्याचे घरी, पाप बसे त्याचे घरी. एका पुरुषा दोघी नारी पाप बसे त्याचे घरी, पाप बसे त्याचे घरी, पाप बसे त्याचे घरी. बाळू बांधणारी बांधील तू बस. दसरा तेवढा पडदावरती घे फक्त. ठीक, बोल ना. ऐका आता, ऐका, शास्त्रकारांनी मांडलेला विचार आहे. शास्त्रकार सांगतात एकम विवाहम, विवाह एकदाच करा. लग्न एकदाच केलं पाहिजे महाराज. आता काय आहे शास्त्राचं मत आहे. आपण काय मी माझ्या पदार्थ सांगत नाही. शास्त्रानं आग्रह धरला एकम विवाहम. ठीक आहे, चला दुसरा ताळेबंद सांगितला त्रैवार्षिकम कुंभम.
महाराज कुंभमेळा, आता आपण सगळे सिन्नर तालुका आहे आपल्याला, म्हणजे नाशिक जिल्हा, नाशिक जिल्हा, आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये कुंभ भरतो. कुठं? नाशिक. नाशिकला. मला वाटतंय 2015ला कुंभमेळा झालाय, 2015ला झालाय, आणि आता 2026-27ला कुंभमेळा परत आहे. कुठं? नाशिक. नाशिकला. कुंभमेळा दरवर्षी नसतो हा. कुंभमेळा हा 3 वर्षातून एकदा असतो. मागच्या वर्षी कुंभमेळा कुठे झाला? उज्जैनला, प्रयागराजला झाला. फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला. म्हणजे 24, 25, 26 आणि आता 27, म्हणजे 25, 26, 27 तिसऱ्या वर्षी आपल्याकडे नाशिकला आहे, त्र्यंबकेश्वरला आहे. परंतु कुंभमेळा हा 3 वर्षातून एकदा असतो, आणि म्हणून 3 वर्षातून कुंभमेळ्याला गेलं पाहिजे, दरवर्षी नाही. त्रैवार्षिकम कुंभम झालं 2. तिसरा विचार मांडला, देवक्षेत्रम प्रतिवर्ष गमनम. काय आहे? आपलं जे आराध्य दैवत आहे, आपलं जे आराध्य दैवत आहे, खरं तर आपल्या अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत जर काय असेल तर तो म्हणजे पांडुरंग परमात्मा. तुका म्हणे तुका म्हणे सनकादी काद्यात, तुका म्हणे हे आमचे कुलदैवत पांडुरंग, हे आमचे कुलदैवत पांडुरंग, ते समय चरण साजिरी विदेवरी, हे समय चरण आपण सगळे वारकरी, ऐका आपण सगळे वारकरी, कपाळाला गंध आहे, गळ्यामध्ये माळ आहे, कीर्तन भजन ऐकतो, म्हणजे आपण कोण आहे सगळे? फाशी घेऊ तिकडे जाऊन माग, अरे बोला ना, आपण कोण आहे सगळे? वारकरी. आपण वारकरी आहे. मग वारकऱ्याचं देव कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. आणि मग पांडुरंग जर आपला देव असेल, आपलं कुलदैवत असेल, तर आपल्या कुलदैवताला आपण प्रतिवर्षी भेटायला गेलं पाहिजे. ऐका, देवक्षेत्रम प्रतिवर्ष गमनम, शास्त्राने विचार मांडलाय. देवाच्या क्षेत्राला प्रतिवर्षी गेलं पाहिजे महाराज. हो, तसं तर शास्त्राचा असा विचार आहे, आपण आपल्या आराध्याच्या जवळच राहिलं पाहिजे, पण राहणं शक्य नाही. आपण राहू शकतो का पंढरपूरला वर्षभर? नाही शक्य. मग वर्षभर शक्य नाही ना, दर महिन्याला आपण गेलं पाहिजे महाराज. पण आता महिन्याला जाणं तरी कुठे शक्य सांगा? नका जाऊ महिन्याला, नका जाऊ महिन्याला. मग वर्षातून 4 वेळेस तरी आपण गेलं पाहिजे. आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री 4 वाऱ्या तरी वारकऱ्यानं केल्या पाहिजे. नाही 4 वाऱ्यांना झाले जमलं तर कमीत कमी आषाढी, कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज नरेंद्र मोदी. पांडुरंग स्वतः पांडुरंग परमात्मा सांगताय 2दा तरी आलं पाहिजे. पण आता 2 वेळेस सुद्धा आपल्याला जाणं शक्य, 2दाही जाणं शक्य होत नसेल तर कधी एकादशी, आषाढी कधी एकादशी, आषाढी कधी एकादशी, जावे पंढरीसी आवडे मनासी, जावे पंढरीसी आवडे मनासी, जावे पंढरीसी आवडे मनासी, जावे पंढरीसी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी, आषाढी कधी एकादशी आषाढी, कधी एकादशी आषाढी, कधी एकादशी आषाढी.
जगणं लय कठीण आहे. आमच्यातले काही काही गडी डबल चाली लावून म्हणते संपदा सोहळा नावणे मनाला लागला टकळा पंढरीचा. त्याला आषाढी एकादशीला जर फोन केला ना, महाराज कुठे गाठ कोपरलाय, काय काडी लावी त्याच्या म्हणण्याला, काय किंमत आहे, काय वाटतं तुम्हाला? ऐका, नुसतं चाली लावणं सोपं आहे महाराज, पण तसं जगणं लय कठीण आहे. आपण आपल्या आराध्याला वर्षातून एकदा तरी भेटायला गेलं पाहिजे असा संतांचा आग्रह आहे. मग तुम्ही सांगता, तुम्ही जाता का? तुकाराम महाराज सांगतात, प्रतिवर्षी उपासक यात्रेती संतादिक, यात्रेती संतादिक, यात्रेती संतादिक, प्रतिवर्षी उपासक यात्रेती संतादिक, यात्रेती संतादिक, दैवताला भेटायला गेलं पाहिजे. ऐका, आता काही गोष्टी एकदाच करा, एक, काही गोष्टी 3 वर्षातून करा, 2, काही गोष्टी दरवर्षी करा, 3, पण काही गोष्टी मात्र दररोज करा. काय? ऐका, हे मात्र आपल्या सगळ्यांच्या कामाचं आहे. काय काय? व्यायामम 1, संगष्टनम 2, दानम 3. माणसानं व्यायाम दररोज केला पाहिजे. व्यायाम दररोज केला पाहिजे. कशा करता? शरीर सदृढ राहावं असं वाटत असेल तर व्यायामाची गरज आहे. अलीकडच्या काळामध्ये एवढ्या 10 वर्षामध्ये, 10 वर्षाच्या मागे माणसं वजन वाढवाय करता प्रयत्न करत होते. बाऊलाल भाऊ, कसं वाटतं तुमचं? ऐका 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 ऐका, मागे 10 वर्षाच्या आत माणसं वजन कमी करण्याकरता, वाढवण्याकरता प्रयत्न करत होते, आणि आता कमी करण्याकरता. मग ते बाबा 90% लोक रस्त्यावरती नाही. ऐका, का? वजन कमी झालं पाहिजे, वजन कमी झालं पाहिजे. अरे पण वजन कमी होईल कसं? कस काय होईल बरं? अलीकडचा काळ जर आपण पाहिला ना महाराज, पूर्वी माणसं सकाळी किती वाजता उठायचे बरं? पहाटे, म्हणजे ब्रह्म मुहूर्तावरती उठायचे. 4:30. ब्रह्म मुहूर्ताचा अर्थ आहे महाराज 3:30 वाजणे, त्याला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. आता आपला ब्रह्म मुहूर्त लोक उठायचे, कामधंदा आवरायचे, सगळं काम झालं का वाट पाहत होती. कोणाची? सूर्य उगवायची, कधी उगवेल कधी उगवेल. आता सूर्याला वाट पाहावी लागते, कधी उठेल, हा कधी उठेल. किती अवघड परिस्थिती आहे. ऐका, सूर्य उदयाच्या अगोदर उठलं पाहिजे. कमीत कमी सूर्य उदयाच्या अगोदर माणसानं उठून आपलं स्नान आटोपलं पाहिजे. शास्त्रकार असं सांगताय, सूर्य उदयाला आल्याच्या नंतर कमीत कमी 2, 2.5, 3 तासाच्या आत माणूस, हाताकडे पाहा ना माझ्या, हे कामाचं आहे, जेवला पाहिजे. झालं. आणि संध्याकाळी कमीत कमी सूर्यास्ताच्या वेळेला किंवा सूर्यास्तानंतर 1 तासानं तरी माणूस जेवला पाहिजे. महाराज, दुपारी माणसं 2 वाजता जेवतात आणि संध्याकाळी 12ला जेवतात. आता संध्याकाळी 12ला जेवलेला माणूस बरं जेवला का हात धुतो, हात धुला, जेवणातला झोपेतला कमीत कमी 2 तासाचा अंतर असावा लागतोय महाराज. आणि या सगळ्यात मोठा आजार आमच्या लोकांना आहे. रात्री जेवतात, बरं लोकांचा आग्रह असतो, नाही थोडं घ्यावं, थोडं घ्यावं. अरे मला नको आहे, पण तरी माणसाचा आग्रह, लोकांच्या आग्रहामुळे 2 घास वाढवत जातात, आणि त्याचा परिणाम कुशल महाराज किती अवघड आहे. ऐका, शरीराला व्यायामाची गरज आहे. पूर्वी कष्टमय जीवन होतं, शेती करत होते माणसं. आता शेती आधुनिक झाली महाराज. आता जवळ बैलाची शेती राहिली. मला 5 त्याला येताना मी आज एवढ्या 7-8 वर्षात 2 गाड्या पाहिल्या, बैलगाड्या. नाही तर बैलगाडीच पाहायला मिळत नाही महाराज. आऊत हाकणारे माणसं आता राहिले. खरं सांगा, आताच्या पोराला जर विचारलं तुला नांगरी माहिती आहे का? नांगरी माहित नाही. समजा असलीच माहिती, त्याला जर नांगरी पलटवायला लावली, खरं सांगा त्याला पलटवल का होती?
तो नांगरी पलटवायला गेला तर नांगरी पलटवायच्या अगोदर तासात तो असेल. नांगरी पलटवण्याकरता ताकद लागते महाराज, आहे का नाही? राहिले का हे कष्ट? तुम्हाला काय वाटते बरं? नाही राहिले. म्हणजे कष्टमय जीवन राहिलं नाही, व्यायाम राहिला नाही. म्हणून कमीत कमी सकाळी उठल्याच्या नंतर माणसाने 4-5 किलोमीटर चाललं पाहिजे. थोडासा व्यायाम आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. आणि आज तरी काळाची गरज आहे. आज पैसे कोणाकडे सांगा महाराज? आज माणसाकडे पैसे नाही असं नाहीये, आज माणसाचं आरोग्य चांगलं राहिलं नाही. तुम्ही जा गर्दी पहा दवाखान्यामध्ये. दवाखान्यातली गर्दी कशा करताय? पैसे कमवण्या करताय. आरोग्य चांगलं नाहीये. किती पैसे जाऊ द्या, परंतु आम्ही नीट झालो पाहिजे याच्याकरता प्रयत्न आपल्या सगळ्यांची. ऐका, आरोग्य चांगलं नाही, रोगानं थैमान घातलेलं आहे. मग रोग येऊ नये असं वाटत असेल तर व्यायाम आपण नित्य नेमानं केला पाहिजे महाराज. व्यायामाची गरज आहे शरीराकरता. तो ही नित्य दररोज व्यायामम. एक दुसरं सांगितलं संगष्टनम. माणसानं माणसं जोडली पाहिजे महाराज. माणसानं माणसं जोडली पाहिजे. माणसाला जोडता आली पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये माणसाला एवढा ग आलाय, कोणाला पैशाचा आहे, कोणाला सत्तेचा आहे, नंतर कोणाला कलेचा आहे, म्हणजे ज्ञानाचा आहे. कोणी कोणाला मोजित नाही. अलीकडे तुम्ही समाजामध्ये फिरून पहा, एखाद्याचे 2 टिपणं बसलेले असतात, पण त्याचा तो काठाचं धोतर, वरून कोट, किती अवघड आहे हो. आणि बरं येत काहीच नाही, काहीच बोंबलता येत नाही. ते 2च बसलेले असतात. रामकृष्ण हरी. जाऊ द्या रामकृष्ण हरी. आता बोललं येते रेकॉर्ड करून राहिलं, त्याच्यामुळे काही फार बोलायला नको. रामकृष्ण हरी. उगाच अडचणी द्यायचं मी परत. लय अवघड झाले महाराज. 2च गोष्टी आहे, पण अहंकार आहे आणि कोणी जवळ येत नाही. तुम्ही पहा, इतके कलाकार आहे महाराज, इतके गुणवान आहे जगामध्ये, पण आता त्यांच्या जवळ फक्त माशा आहे. हरदास महाराजांच्या अनुभवाचा विषय, त्याच्यामुळे जास्त बोलायला नको. जाऊ द्या. माणसं जवळ आली पाहिजे, याच्याकरता माणसं जोडावी लागतात. मग माणसं जोडायची असतील तर कसं राहावं लागतं याचा विचार तुकाराम महाराजांनी मांडलाय. हा. नसावे ओशाळ मग माहिती सकाळ, मग माहिती सकळ. पण कधी माणसं तेव्हाच मानतात महाराज. ओशाळपणा सोडावा लागतो, अहंकार सोडावा लागतो, मगच माणसं आपल्या जवळ येतात. तुम्ही किती गुणवान आहे, तुमच्याकडे किती कला आहे, तुमच्याकडे माणसं जोडता आली पाहिजे. ज्याला माणसं जोडता येतात तो खरा माणूस आहे. आणि माणसं जोडायची असतील ना, पैसा नाही कामाला येत महाराज. माणसं जोडण्याकरता स्वभाव असावा लागतो. मी एक 15 दिवसापूर्वी त्या राजूर पट्ट्यामध्ये एका दाव्याला गेलो होतो महाराज. अगदी शेवटचं गाव आहे. आता संगमनेरवरून तिथं दाव्याला जायचं म्हटल्याच्या नंतर आता ते अंतर कमीत कमी 100 किलोमीटरचं अंतर आणि एकदम फार दुर्गम भाग येतो. अतिशय गरीब माणूस, साध्या कुटुंबातला एकदम सर्वसामान्य माणूस, आणि कमीत कमी तिथे दाव्याला 5 ते 7 हजार लोक होती महाराज. किती? कीर्तनाच्या व्यासपीठावरून बोलत्या. म्हणजे अकोले संगमनेर तालुक्यातले आमदार खासदार सगळे तिथे दाव्याला आले होते. आणि माणूस तर अगदी साधा होता. काय कारण होतं याचं माहिती का? तो माणूस असा होता महाराज, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये हजर असायचं. त्याचं जगणं एवढं चांगलं होतं. तुम्ही पहा, व्यवहारात अशी काही काही माणसं आहे महाराज ज्यांच्याकडे राहण्याकरता चांगली घरं नाही, कसण्याकरता जमिनी नाहीये, बसण्याकरता गाड्या नाहीये, पण स्वाभिमान असा आहे ते कोणाच्या समोर झुकत नाही. म्हणजे विनाकारण झुकत नाही. त्यांचं एकच वाक्य, झुकिंगा नाही. रामकृष्ण हरी. ऐका, विनाकारण झुकत नाही, लोभापोटी झुकत नाही, स्वाभिमानानं जीवन जगणारी माणसं आहे. पण काही काही अशी लाचार माणसं आहे महाराज, त्यांचा स्वभाव त्यांना माणसाच्या जवळ येऊ देत नाही. म्हणून माणसाने माणसं जोडायला शिकलं पाहिजे. माणसं जोडली पाहिजे महाराज. माणसं जोडा, माणसाला माणूस जोडा. काय येतं आपल्या बरोबर सांगा ना. तुम्ही कमवलेले पैसे
तुम्ही मिळवलेली सत्ता काही नाही तुमच्या बरोबर येत. माणसं जाताना म्हणतात या भाडव्याला उचला, काय त्याच्याबरोबर चांगलं बोलत नाही कोणी. किती पैसा असू द्या आणि किती सत्ता असू द्या, काही कामाला येत नाही. माणसाच्या जीवनामध्ये माणसाला माणसं जोडता आली पाहिजे, माणसाला माणसं जपता आली पाहिजे. आणि हे करण्याचं काम दररोज आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. व्यायामम 1, संगष्टनम 2, आणि तिसरं कारण सांगितलं दानम. माणसाच्या जीवनामध्ये दररोज आपल्या जीवनामध्ये दान घडलं पाहिजे, दान घडलं पाहिजे, दररोज घडावं महाराज. पण म्हटले महाराज का हो दान घडलं पाहिजे, बरोबर आहे, पण हे दान घडण्याकरता आपल्याकडे एक म्हण आहे, आडात असल काय शब्द आहे, आडात असल तरच पोर येतील. अगोदर आडात असलं पाहिजे ना. मग महाराज ते दान करण्याकरता अगोदर आमच्याकडे असलं पाहिजे ना. मग तुकाराम महाराज सांगतात मग मिळवा ना का झोपा काढी द्या का. मग ते मिळवायचं कसं ते सांगा. तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या शब्दात सांगा, जोडोनी आधन जोडोनी आधन उत्तम व्यवहारे. जोडोनी आधन उत्तम व्यवहारे. जोडोनी उत्तम व्यवहारे. जोडोनी आधन उत्तम व्यवहारे. जोडोनी आधन उत्तम व्यवहारे. जोडोनी आधन उत्तम व्यवहारे. जोडोनी आधन उत्तम व्यवहारे. उदास विचारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल. वाभूषणराव उत्तमची गती तो एक पावेल. उदास विचारे वेच करी. उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावे. उत्तमची गती तो एक पावे. जोडोनी आधन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी. जोडोनी आधन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी. वेच करी उदास विचारे वेच तुकाराम महाराज सांगतात बाबा मग ते धन कमवलं पाहिजे. मग सांगा ना महाराज ते खर्च करायचं असेल, दान करायचं असेल तर दानाकरता धनाची गरज आहे. मग ते कमवायचं कसं ते सांगा. त्याचं ज्ञान त्याचं प्रशिक्षण तुकाराम महाराजांनी या अभंगातून मांडलेलं आहे. ऐका. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी. धन कमवलं पाहिजे, धन कमवलं पाहिजे. महाराज ज्याच्याकडे धन आहे, ज्याच्याकडे धन आहे त्याचीच धन आहे, नाही तर ज्याच्याकडे धन नाही त्याचं निधन आहे. ते अवघड आहे हो. काय मत आहे तुमचं? अहो धन पाहिजे ना जीवन जगण्याकरता, धनाची गरज आहे. ऐका, धनाची गरज आहे. मग तुम्ही महाराज धन कमवलं पाहिजे, धन कमवलं पाहिजे, धन कमवलं पाहिजे. आम्ही संतांची शब्द ऐकले. कशाला धन कमवता, या धनाचा काय विश्वास धरता? म्हणले या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवरी छाया. हे म्हणायला ठीक आहे खरंय. पण बाजारात गेले बटाटे बाई 2 किलो देतं कोणी आपल्याला? ऐका, धनाची गरज आहे महाराज. धन माणसानं कमवलं पाहिजे. मग कमवलं पाहिजे, धनाची गरज आहे. ठीक आहे, ठीक आहे, धनाची गरज आहे. मग ते कमवलं पैसे ते सांगा तरी कसं आम्हाला. त्याचं ज्ञान तुकाराम महाराजांनी दिलंय. जोडोनिया धन
उत्तम व्यवहारे धन जोडून या. उत्तम व्यवहारानं आपल्या जीवनामध्ये धन आपण कमवलं पाहिजे महाराज. धन कमवण्याचे अनेक मार्ग आहे. आपण धन कमवत असताना नीतीनं धन कमवलं पाहिजे महाराज. नीतीनं धन कमवलं पाहिजे. आज खर तर ज्या परिवाराने धनाची नेमकं गरज काय महाराज, एकदा धन कमवलं का या धनाच्या माध्यमातून माणसाला ज्या गोष्टीची नित्य उपयुक्तता लागते ते म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. या 3 गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये अगदी गरजेच्या आहे. बरोबर. राहण्याकरता घर पाहिजे, अन्नाकरता जमीन पाहिजे आणि लज्जा रक्षण करण्याकरता वस्त्र पाहिजे. आता खरं सांगा, वस्त्र घ्यायचं असेल काय लागतं? बोला ना. पैसे लागतं. काहीतरी जमिनीमध्ये पिकवायचं असेल पैसे लागतं. आणि घरात राहायचं असेल बांधण्याकरता पैसे लागतं. म्हणजे 3 ठिकाणी पैशाचीच गरज आहे बघा. म्हणजे वस्त्राकरता पैशाची गरज आहे. वस्त्र कसंही असू द्या, लज्जा रक्षणापुरतं नाही 1000-1500 रुपये मीटरचं घेता आलं, पण कमीत कमी 70-100 रुपये मीटरचं तरी घ्यावं लागतंच ना महाराज. मांजर पाटकावायनं पण घ्यावं लागतं. पण ते फुकट कोणी देत नाही ना, त्याच्याकरता काहीतरी करावं लागेल. म्हणजे धनाची गरज आहे. वस्त्राकरता धनाची गरज आहे. ठीक आहे, झालं. वस्त्र मिळवलं, पण नुसतं वस्त्र मिळवलं म्हणून जमत नाही. एखादा कोणी असू द्या, तो ब्रह्मचारी असू द्या, संन्यासी असू द्या, वानप्रस्थी असू द्या, नाहीतर ब्रह्मचारी असू द्या, त्याच्या जीवनामध्ये एकदा माध्यान्ह झाले, 12 वाजले म्हणजे म्हणा ना, जरी झाला संन्यासी तरी माध्यानाशी तोंड वासावा लागतो महाराज. त्याला 2 घासाची गरज आहे. 2 घासाची गरज आहे. मग 2 घासाची जर गरज आहे तर त्याला स्वयंपाक करावा लागणार आहे. स्वयंपाक करावा लागणार आहे म्हटल्याच्या नंतर मीठ, मिरची, तेल काहीतरी आणावंच लागेल ना. मग ते आणायचं असेल तर त्याच्याकरता काय लागतो? पैसा लागतो. म्हणजे तिथेही पैशाचीच गरज आहे. झालं. आता झालं, वस्त्र मिळवलं, आम्ही अन्नही मिळवलं, पण असं रस्त्यावर तिथं नाही झोपू शकत ना. त्याच्याकरता काय लागतं? निवारा लागतो महाराज. मग निवारा लागतो तर या वाड परिवाराने अथक अशा प्रकारच्या प्रयत्नाच्या माध्यमातून, कष्टाच्या माध्यमातून अतोनात अशा प्रकारचं आपल्या काळ्या आईची सेवा केली. आणि या काळ्या आईची सेवा करून मला वाटतं हा सगळा परिवार शेतकरीच आहे. शेतकरी परिवार आहे. आणि या शेतकरी परिवाराने 2 भावांचं कुटुंब, आणि या कुटुंबामध्ये त्यांच्या दोघांच्या बायका अगदी नेटानं, अगदी कष्ट करून आणि आपल्या आईच्या आशीर्वादाने सुंदर अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी उभी केली. मला वाटतंय ही वास्तू उभी करत असताना या काळ्या आईची सेवा करून आईच्या कृपा आशीर्वादाने सुंदर अशा प्रकारची वास्तू उभी केली. मला वाटतं या वास्तूच्या पाठीमागे त्यांच्याकडे पैशाचा खळखळाट आहे, पण अगदी कोणाचाच तळतळाट नाही, हे मात्र नक्की. हे नक्की. कारण शेतकरी असणारा हा सगळा परिवार आहे. आणि काळ्या आईची सेवा करून आपल्या जीवनामध्ये कमवलेलं कष्ट, मिळवलेले पैसे आणि या पैशाच्या माध्यमातून, या कष्टाच्या माध्यमातून उभी झालेली ही इमारत आहे. म्हणजे त्यांनी मिळवलेले पैसे अगदी तुकोबा यांच्या मताप्रमाणेच आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहाराने जीवनामध्ये पैसे कमवले. पण महाराज, पैसे कमवले, बऱ्याच लोकांकडे पैसा आहे, पण मिळवलेला पैसा खर्च कुठं करायचा याची मात्र अक्कल नाही. पैशाला तोटा नाही लोकांकडे. इतके पैसे लोकांकडे महाराज, पण ते घालवावे कुठे हे तरी आपल्याला कळालं पाहिजे महाराज. त्याचा योग्य व्यय केला पाहिजे, अपव्यय नाही केला पाहिजे. बऱ्याच लोकांनी मिळवलेल्या पैशाचा अपव्यय केलेला आपल्याला पाहायला मिळेल. संपत्ती आली आणि धन असंय महाराज, धन असंय. धन म्हणजे सावली. सूर्य उगवला, सावली कोणत्या दिशेला असते? पश्चिमेला असते. आणि सूर्य मावळायला गेला का सावली पूर्वेला असते. तसं हे धन आहे. तसं हे धन आहे. तुम्ही नीती ठेवली, नीतीनं ठेवलं आणि अनितीनं जर ठेवलं तर काय परिणाम होतोय? दोन्ही परिणाम आपल्याला पाहायला मिळेल महाराज. अशी काही माणसं जगामध्ये आली. आमच्याकडे एक माणूस होऊन गेला महाराज, त्यानं जमीन विकली. गावाचं नाव सांगत नाही तुम्हाला, इगतपुरी तालुक्यातच गाव आहे ते. हो ना, इगतपुरी तालुक्यातलं गाव आहे. गावाचं नाव सांगेल पण कीर्तन झाल्यावर सांगेल वाटलं सर. महाराज त्यांची जमीन गेली, धरणामध्ये जमीन गेली आणि पैसे भेटले त्यांना. बरं, पैसे थोडे नाही भेटले, पोत्यानं भेटले होते.
पोत्यानं पैसे भेटले. मग आता पैसे भेटले त्यानं काय करायला पाहिजे, त्यानं पैशाच्या बिड्या केल्या आणि त्याच्यात अकोट भरायचा आणि ओढायचा. 2 वर्षात संपून गेला महाराज. ही वस्तुस्थिती. हा मी कोणाचं ऐकून सांगत नाही, हा अनुभवाचा विषय माझ्या. पैसे मिळाले पण त्या पैशाचा काय केला, अपव्यय केला. आणि अपव्यय केल्यामुळे 2 वर्षात त्याचंही निधन झालं. तो नाही टिकला जास्त दिवस. लक्ष्मी महाराज धन आहे ते, धन निधन केल्याशिवाय राहत नाही माणसाचं. म्हणून पैसा माणसाने कमवला पाहिजे, पण मिळवलेला पैसा योग्य ठिकाणी आपण खर्च केला पाहिजे. आणि योग्य ठिकाणी जर त्याचा वेच केला तर त्याचा परिणाम अभंगाच्या दुसऱ्या चरणात. उत्तमाची गती तोय पावे, उत्तमाची गती तोय पावे, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेण, उत्तमाची गती तो एक पावेण, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगीण जीवकाणी, उत्तम भोगीण जीवकाणी, उत्तमाची गती तो एक पावेण, उत्तमाची गती तो एक पावेण, उत्तम भोगीला जीवकानी, उत्तम भोगीला जीवकानी, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, पावेल. अहो महाराज, आम्ही ते धन कमवलं, मिळालेलं धन योग्य खर्च केला. दान केलं, परिणाम काय होईल तुकाराम महाराज सांगतात बाबा, उत्तम अशा प्रकारची गती जीवनामध्ये प्राप्त होईल. उत्तमची गती तो एक पावेन, उत्तम होईल जीवकानी. संसारी जीवाला तुकाराम महाराजांनी दिलेली आचारसंहिता आहे बाबा. संसारी जीवन जगण्याकरता पैसा लागतो. तुला जर दान करायचं असेल तर पैशाची गरज आहे, धनाची गरज आहे. मग या ग्रस्त आश्रमामध्ये, या परिवारामध्ये, तुझ्या वेळेस ग्रस्त आश्रमामध्ये येतो ना, तर इथं आल्याच्या नंतर तू एक आचारसंहिता जपली पाहिजे. ती आचारसंहिता तुकाराम महाराजांनी सांगितली. काय काय आचारसंहिता ऐका. भूतदया गायी, पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. आपण पालन केलं पाहिजे महाराज. आपल्याकडे पालन असावं, कोंबड्या नाही ऐका, कुकुट पालन असावं, आपल्याकडे गो पालन असावं महाराज. आपण गायांचं पालन केलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये गायांचं पालन जवळजवळ मोठ्या प्रमाणामध्ये संपलेले, जवळजवळ राहिलं नाही. नाहीतर मागे 25-30 वर्षापूर्वी जर आपण हा सगळा सह्याद्रीचा परिसर जर पाहिला तर प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये 5-50 गाया उभ्या होत्या महाराज. होत्या का नाही? होते. अलीकडच्या काळामध्ये पूजा करायला सुद्धा आपल्याकडे गाय नाही राहिली. गोपालन आपल्याकडचं संपलं गेलं. गाय ही राष्ट्रमाता आहे, गाय ही राष्ट्रमाता आहे. पण तरीही आज अतिवृष्टी, अनावृष्टी, हे दुष्काळ पडणं, ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत काय असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये गायीची कत्तल केली गेली महाराज. आता गाय राहिली नाही. रोहिदास बाबा, माझं गाव मुथाळणे. मुथाळणे गावामध्ये म्हणजे 25 वर्षापूर्वी, 14-15 वर्षापूर्वी मी आळंदीला यायच्या अगोदर आणि मी आळंदीला गेल्यानंतर सुद्धा 10-15 वर्ष आमच्या घरी 35-40 गाया होत्या महाराज. वा वा. म्हणजे मी गाया ओळणच कीर्तनकार झालोय. एवढ्या गाया होत्या महाराज आमच्याकडे. त्याही गावरान गाया असायच्या आमच्या घरी. आता 3च आहे फक्त, पण आहे 3 गाव आहे ना, पण आहेत अजून. गावरान गाई संपली ना महाराज. देशी गाय राहिली नाही आज. मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल झाली आणि त्याचे परिणाम आज आपल्याला पाहायला मिळतात. काय परिस्थिती आहे महाराज. अरे 3.5 वर्षाच्या मुलीवरती जर एखादा नराधम जर बलात्कार करू शकतो, हा कशाचा परिणाम आहे बरं? तुम्हाला कधी आठवलं का मागे 50-100 वर्षापूर्वी एखाद्या माणसाने 2 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केलेला दिसला तुम्हाला? महाराज अलीकडच्या काळामध्ये माणसाने लाज सोडून दिले हो. तुम्ही बघा आता कालची घडलेली घटना आहे मालेगावची. 3.5 वर्षाची मुलगी महाराज, आणि 3.5 वर्षाच्या मुलीवरती एका नराधमाने बलात्कार केलाय आणि वरून तिला ठेचून मारले. म्हणजे
ह्या ज्या गोष्टी अलीकडच्या काळामध्ये घडायला लागल्या, तुम्ही पहा जवळजवळ ह्या वर्षी आतापर्यंत जी जुनी माणसं सांगतात, ज्यांचं 70, 80, 90, 100 वर्षाचं वय, ती माणसं सांगतात आतापर्यंत असं घडलंच नाही का मे महिन्यात जसा पाऊस सुरू झालाय ना तसा अजून बंद झाला नाही. मग ते बाबा 6 महिने झाले सारखे ओढे वाहतात, खळखळ वाहतोय. जाऊ दे, ज्याच्या ध्यानात येईल नंतर येईल, असू द्या. सगळे ओढे वाहतात महाराज. इथे आनंद शिंदे वाच असू द्या. म्हणजे 6 महिने झाले महाराज पाऊस पडतोय, बंदच नाही. किती नुकसान झाली बरं आपली. आता 3 दिवस इतकी थंडी होती आणि आता 3-4 दिवसापासून पुन्हा गरम व्हायला लागले आणि परत पाऊस सांगितलेला आहे. ऐका, ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या, याचं एकमेव कारण आहे गाया राहिल्या नाही. गायीची कत्तल मोठ्या प्रमाणामध्ये झाली. माझी सगळ्यांना विनंती, आपण सगळे शेतकरी मंडळी कमीत कमी आपल्या गोठ्यामध्ये एक तरी गावरान गाय असली पाहिजे आणि तिची सेवा आपण केली पाहिजे. ती आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून भूतदया गायी पशूंचे पालन अंता नेल्या जीवन वना माझी. एखादा वाटसरू आपल्या रस्त्यावरती आला, आपल्या दारावरती आला ना, तहानेलेला असेल तर त्याला पाणी पाजा, भुकेलेला असेल तर त्याला अन्न द्या, कारण तो आपल्याला आशीर्वाद देऊन गेल्याशिवाय राहत नाही. हा ग्रस्त आश्रमाचा दंडक आहे, त्यानं तो पाळला पाहिजे. नाही पाळला तर विनमुख गेली या अतिथी ने सुकृताची संपत्ती. आपलं सगळं पुण्य मातीत गेल्याशिवाय राहत नाही. संपला मुद्दा. दुसरी आचारसंहिता सांगितली, भूतदया गायी पशूंचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी. परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. परोपकारे, माणसाचं जीवन परोपकारी असलं पाहिजे महाराज. परोपकार करावा. महाराज आम्हाला फार नाही जमणार, फार नका करू. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, परोपकारी. दुसरं सांगितलं नेने परनिंदा, कोणाची निंदा करू नका. का? कारण तुम्ही कोणाची निंदा करायला लागले का बिगर साबणीचं पाप तुमच्याकडे येतं महाराज. म्हणून परोपकारे नेने परनिंदा. आणि सगळ्यात महत्वाची आचारसंहिता सांगितली काय? परस्त्रिया सदा, कदा नाही सदा. परस्त्रिया सदा बहिणी माया. परस्त्री आपल्या समोर जर आली तर ती आमची कोण आहे? बहीण आहे, अशी भावना आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. आणि तिसरी आचारसंहिता सांगितली, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. ज्या वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांची मान 4 चौघांमध्ये खाली जाईल. नाही वरती काढता आली तर काढू नका, पण कमीत कमी खाली तरी घालू नका. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. आणि त्याचा परिणाम उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. विठोबार
उदास विचारी वेच करी उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगील जीवखानी. आपण एक आचारसंहिता मांडली होती, एक ताळेबंद सांगितला होता. काही गोष्टी जीवनामध्ये एकदाच करा, काही गोष्टी 3 वर्षातून करा, काही गोष्टी दरवर्षी करा आणि काही गोष्टी दररोज करा. व्यायामम संगष्टनम दानम, दान जीवनामध्ये घडलं पाहिजे. मग या संसारी जीवनामध्ये, या ग्रस्ती जीवनामध्ये जर दानाला फार महत्व असेल तर ते अगोदर काय केलं पाहिजे, मिळवलं पाहिजे ना. मग याची आचारसंहिता तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे. जोडून या दहन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगील जीवखानी. आणि त्याच्याकरता आचारसंहिता सांगितली. जाऊ दे ठेवा. त्याच्याकरता आचारसंहिता सांगितली. भूतदया गायी पशूंचे पालन तान्हिल्या जीवन वना माझी पर उपकारे नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. आणि त्याचा परिणाम उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगील जीवखानी. याचं सगळ्यात मोठं फळ जर काय असेल तर शेवटच्या तुका म्हणे आश्रमाचे फळ, तुका म्हणे आश्रमाचे फळ, म्हणे आश्रमाचे फळ, तुका म्हणे आश्रमाचे फळ. परमपद बळ वैराग्याचे, परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेन उत्तमची गती तो एक पावेन. परमपद बळ वैराग्याचे, परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेन उत्तमची गती तो एक पावेन. माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. असं जगणं हेच या ग्रस्त आश्रमाचं खरं फळ आहे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तू एक पावेन उत्तम भोगील जीवखानी. यथामती यथावकाश अभंगाच्या 6ही चरणांना न्याय देण्याचा थोडासा प्रयत्न प्राप्त वेळेमध्ये केलेला आहे. भगवान करो आज आपल्या या पास्ते गावामध्ये या आव्हाड परिवारानं बांधलेली ही वास्तू गंगा भागीरथी मातोश्री कौशल्याबाई जगन्नाथ आव्हाड, त्यांची 2 मुलं, ज्या आईच्या कृपा आशीर्वादाने खरं तर ही इमारत या ठिकाणी बांधली गेली, ते आदरणीय श्री भगवान जगन्नाथ आव्हाड आणि त्यांचे दुसरे बंधू आदरणीय श्री शरद जगन्नाथ आव्हाड, 2 जण भावांचा हा परिवार आणि अतिशय सुंदर असणारा राम लक्ष्मणाचा हा जोडा आणि अतिशय गोड अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी उभी केली. त्या दोघांच्याही धर्मपत्न्या मला वाटतंय शारदाताई आणि वनिताताई, आशाबाई आणि वनिताबाई, आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेली त्यांची रत्न, त्यांची मुलं असतील. खरं तर आमचे विनोद भाऊ मगाशी आले होते आणि त्यांनी नाव घेतलं जेवण नाही द्यायची ती परत, चुकीचं नाव घेतलं जेवण नाही द्यायची परत. आशाताई नाही का, आशाताई, बरोबर, हरकत नाही. अतिशय सुंदर असणारा हा सगळा परिवार आणि योग्य खरं तर असं म्हणतात अंगणातूनच घराची कळा कळते. अतिशय सुंदर असणारा हा सगळा परिवार, मातृसेवा करणारा हा सगळा परिवार आहे. दोन्हीही मुलं अतिशय चांगली आहे आणि त्यांच्याही पोटी जन्माला आलेली त्यांची सगळी मुलं मुली असतील. अतिशय सुंदर असणारा हा परिवार आणि या परिवारानं बांधलेली ही वास्तू आणि आज त्या वास्तूच्या वास्तुशांतीचा विधी या ठिकाणी खरं तर देवब्राह्मणाच्या साक्षीने मंत्र घोषाने ग्रहप्रवेश झाला, वास्तू शांत केली आणि आता कीर्तनही या ठिकाणी समर्पित झालं आणि कीर्तनानंतर गोड अशा प्रकारची अन्नदानाची व्यवस्था या ठिकाणी या परिवाराने केलेली आहे. आलेल्या सगळ्या पाहुणी मंडळीला विनंती असेल, कुणीही अन्नदान घेतल्याशिवाय जेवण केल्याशिवाय जायचं नाही अशी सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं
या आव्हाड परिवाराला या वास्तूमध्ये सुख समाधान सौख्य प्राप्त हो अशी भगवंतानी या परिवारावरती कृपा करावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं वकीलपत्र घेतलं ते आमचे बाहुलाल भाऊ गुगे, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. अतिशय सुंदर अशा प्रकारचे गुणीजन या ठिकाणी या छोट्याशा कार्यक्रमाला पण उपस्थित राहिले. अचानक खरं तर या सगळ्या मंडळीची कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना जर बोलवायचं पाचारण करायचं ठरलं तर एवढं सोपं नाही. हत्तीला अन्न सोपं आहे पण यांना अन्न सोपं नाही. आदरणीय आमचे मती गुरुजी असतील, आदरणीय आमचे गोरख महाराज असतील, आदरणीय आमचे भूषण महाराज असतील, अतिशय सुंदर गोड अशा प्रकारची स्पीकर व्यवस्था आमच्या सागर दादाची, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आपण सगळी गावातील भजनी मंडळी, बराच मध्ये गॅप पडला होता, बरेच दिवस मी आलो नव्हतो, पण मी तेव्हाच म्हणलो होतो मी पुन्हा येईल, पण आलोच असू द्या. आणि आज या ठिकाणी येण्याचा योग आमच्या भाऊलान भाऊनी मागे फोन केला होता एका 2 कार्यक्रमाला, पण नाही शक्य झालं. आमचं असं आहे, आम्ही एखादं खळं धरलं का मग कोणाचा विचार नाही करत कोण किती देतोय आणि कोण किती देतोय, एकदा धरलं का धरलं, आमचा नियम असा आहे. पण आता योगायोगानं आज होतं येणं शक्य, म्हणून आज या ठिकाणी येणं घडलं. अतिशय सुंदर नियोजन या परिवारानं केलंय. आपण सगळी पाहुणी मंडळी आलात, आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आता ते बंद कर भाऊ.